सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 13 तारीख खूप भक्कास जाईल आणि त्या पद्धतीनं वातावरण हे भक्कास गेलंय। पण आता महत्वाचं आहे, आजचं वातावरण पाहून तुम्हाला तर वाटत असेल 15-16 हा पाऊस येणारच नाहीये, पण विषय असा आहे की उद्या 14 जुलैला ज्या भागामध्ये आज भकास वातावरण होतं, ढगांचा पत्ता नव्हता, त्या भागात दुप्पट ते तिप्पट ढगांची गर्दी 14 जुलैला सकाळपासून काही ठिकाणी दुपारनंतर सर्वाधिक जास्त ढगांची दाटी जी आहे ती खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात वाढणार आहे। त्याचबरोबर नाशिक, मुंबई, कोकण किनारपट्टीसह अनेक भागांमध्ये 14 जुलैला संध्याकाळपर्यंत अनेक भागांमध्ये ढगांची गर्दी पाहायला मिळेल आणि तेच वातावरण सांगणार आहे की 14 तारखेनंतर 15, 16 आणि 17 जुलैपर्यंत महाराष्ट्रात पाऊस पुढे पडेल। खरं तर पूर्ण विश्लेषण जे आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सविस्तर सांगितलेलं आहे। 15 आणि 16 जुलै हा पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, काही ठिकाणी विदर्भात आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाला ही सुरुवात करणार आहे आणि पहिल्या 2 दिवसात समाधान करेल असा तर पाऊस नाहीये, मात्र पाऊस सुरू होणार आहे। अनेक ठिकाणी सापका, शिपका, सटकारे, बिटकारे, आभाळ पूर्ण पावसासारखं वातावरण हे सगळं बनून जाणार आहे। पाऊस त्यामध्ये होणार आहे। 17 तारखेच्या संध्याकाळपर्यंत चारही विभाग, खानदेश असू द्या, दक्षिण महाराष्ट्र असू द्या, पश्चिम महाराष्ट्र असू द्या आणि विदर्भ असू द्या, जसं कालच्या युट्यूब लाईव्ह मध्ये, परवाच्या सुद्धा लाईव्ह मध्ये आपण सगळ्या चॅनलवरती सांगितलं आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला पाऊस होणार आहे। काही दिवस एखाद्या ठिकाणी एखाद्या गावखेड्याला 15 तारखेला सोडलं, 16 तारखेला सोडलं, ज्या भागांना 2 दिवस सोडला असेल त्या भागांना 17ला तो आवर्जून घेईल। तुमच्या पिकांना मात्र दिलासा मिळणार आहे। आता फक्त आणि फक्त उद्याचा दिवस आडवा आहे, तर काही भागांना 2 दिवस मागे पुढे होऊ शकतं, म्हणजे काहींना 16ला, काहींना 17ला, पण सुरुवात 15-16 पासून होणार म्हणजे होणार आहे। आणि एक महत्वाचं आहे की अनेक जणांना ह्या गोष्टीवरती विश्वास बसायचा नाहीये, पण 14 जुलैचं तुम्ही वातावरण पाहिलं ना दिवसभरामधलं, तर 15 जुलैला काय होईल हे तुम्हाला त्या दिवशीचा अंदाज लागून जाईल। आणि सगळ्यात महत्वाचा विषय असाही आहे, भलेही पहिल्या 2 दिवसांमध्ये म्हणजे 15 आणि 16 जुलैला बऱ्याचशा शेतकऱ्यांचं समाधान व्हायचं नाहीये, पण 17 तारखेच्या संध्याकाळपर्यंतच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं समाधान होईल। असाच पाऊस या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात येतो आहे। या व्यतिरिक्त अनेक जणांनी सांगितलंय की बरेच जण म्हणतात पाऊस नाही, पाऊस नाही, पाऊस नाही। त्याच बातम्या तुम्ही आता चेक करा, बदलल्या आहेत। उद्या सुद्धा 14 जुलैला सर्व टीव्ही चॅनलवरती पावसाच्या बातम्या येतील आणि पाऊस सुद्धा 15-16ला सुरुवात करून 17 तारखेच्या संध्याकाळपर्यंत बराचसा महाराष्ट्र जवळपास कम्प्लीटच होईल अशी पद्धत आहे। पाऊस हा टप्प्याटप्प्याने 20ला, 19ला हा वाढत जाईल। 20 तारखेच्या आत अनेक मोठ्या संस्थेने पाऊस सांगितला नाही, पण 20च्या आतमध्ये 17 पर्यंत बराचसा महाराष्ट्र कव्हर होईल आणि पुढे हा पाऊस वाढत जाईल, म्हणजे 2 आठवडे महाराष्ट्रात पाऊस आहे आणि चित्र सगळं स्पष्ट होऊन जाणार आहे। जय शिवराय मित्रांनो, इथेच थांबतो, कारण की आज काही कारणास्तव आपला लाईव्ह पण नाहीये। उद्या लाईव्ह घेऊयात। जय शिवराय, धन्यवाद।